तुमचं किती मोठं असेल त्यावेळेला, ओके, तुमची साईज अगदी भारी असेल, सगळे त्याला वेन्स मस्त असतील, तुम्ही केमिकली अराउज व्हा, तुम्ही मेडिसिन खाऊन अराउज व्हा, तुम्ही काहीही करून अराउज व्हा, फेअर इनफ, बट दॅट यू आर एन्जॉईंग ना, तुम्हाला छान वाटतं आहे, गुड फॉर यू. पण मग त्याच्याने मला छान वाटणार आहे का, मला कशी मजा मिळते हे माहीत आहे का. तर मला मजा मिळण्यासाठी पेनिट्रेटिव्ह सेक्स हा खूप शेवटचा भाग आहे. मला मजा तर नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्सनी मिळते. 100पैकी 90% लेडीजला ऑर्गॅझम हे नॉन पेनिट्रेटिव्ह फॉर्मनेच मिळतं ना. 10 बोटं दिलेली आहेत. ताउमर ये इरेक्ट रहती कधी पाहिलं काय ना फ्लॅसिड होताना, काहीच होत नाही. सो वाय आर यू पुटिंग सो मच प्रेशर ऑन युअर पेनिस. म्हणजे त्यांनी उभं राहायचंच, त्यांनी कडक राहायचंच, त्यांनी आत गेल्यावर इतका वेळ टिकूनच राहायचं. बाप रे बाप, उधर का नर्व सप्लाय बंद हो जाएगा ओम, काही नाही होणार आहे तिथं. एवढं सगळं तुम्ही केलं पण तर ती स्त्री नक्की खुश आहे का तेही माहिती नाही. तिनं तिचे ऑर्गॅझम्स कधी एक्सपिरियन्स केलेत पण का तेही तिला माहिती नाही. तिला एवढंच माहीत असतं, पाय ऐसे करके सो जाओ, वरून मुलगा येणार, तो जर खूप वेळ आत राहिला म्हणजे मी हॉट आणि आपलं नातं नीट. ही अशी अनफॉर्च्युनेट डेफिनेशन आहेत.